लवकर लवकर. आता किती वाजलेत, झाला आहे 6:30-7च्या दरम्यानचा टाईम झाला आहे. तर आता या टायमिंगला आम्ही स्टार्ट करणार आहे आमचं मॉडेल वर्क. लवकरात लवकर संपून त्यानंतर आम्हाला ग्रॅज्युएशन डे पूर्ण दिवस मस्त एन्जॉय करायचं आहे. सो आम्ही लवकर मॉडेल वर्क संपून ग्रॅज्युएशन डे करणार आहे. सो तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा. कसा वाटतोय, काय वाटतंय नक्की सांगा. सो चलो, स्टे ट्यून. सो मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलेलं मी दाखवते मी काय प्रिपरेशन केले. तसे मी काल स्टोरीमध्येच दाखवून दिलते की मी काय केलेत, कसे टेबल मॅनेजमेंट केलेत. सो आता सीन काय झाला, मी येत होती तेव्हा मी माझ्या थोड्याफार स्टुडंट्सला पण घेऊन आले जे माझ्या PGवर राहत होत्या. सो मी त्यांच्यासोबत आले प्लस आणि माझी एक स्टुडंट लवकर आल्या त्या. सो मी याच्या आधी थोडेसे त्यांचे सामान इथे ठेवले गेलेत म्हणून प्लेनवाला व्हिडिओ नाही येणार. जे आहेत आता ते रिअलवाले दाखवते मी काय केलं तर. सो तुम्ही बघू शकता मी अशा टाईपची अरेंजमेंट केली आहे म्हणजे. पण आता स्टुडंट्सचं थोडं थोडं सामान ठेवलं गेलं आहे त्या टेबल्सवर आणि त्यांनी आता तर मेकअप पण स्टार्ट केला. टाईम वेस्ट नाही करायचा. सो दॅट्स माय अरेंजमेंट. आणि असं मी आज बॅनर आणि बलून डेकोरेशन केलं आहे. आता ती बिफोर आफ्टरचा शूट करते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या चेंजिंगसाठी गेल्यात. सो स्टे ट्यून विथ माय ब्लॉग फर्दर काय काय होतं आहे पाहण्यासाठी. सो तुम्ही पाहू शकता आता सगळ्याच मुलींनी स्टार्ट केलं आहे. सो बघा ते CTM करतात आहेत आत्ता. आता आपण बघूया काय करतं. ही पण CTM करते आहे. तिने मेकअपला स्टार्ट केलं आहे. आय मेकअप कंप्लीट करून करेक्शन करते आता ती. आय मेकअपला स्टार्ट केलं आहे तिने. मी पण आता आय मेकअपला स्टार्ट केलं आहे. मीन्स कम्प्लीट केलं आहे, अर्ध्यापर्यंत झाला आहे त्यांचा आय मेकअप. शी ऑल्सो हॅज स्टार्ट काय CTM करते. आय मेकअप कंप्लीट करून CTM केलं आहे. Created in the polished beyond death.
चला, तर तुमचं काम ऑलरेडी स्टार्ट झालं आहे. तर तुम्हाला एक स्पेसिफिक मी टाइम दिलाय. त्या टायमिंगच्या आत सगळ्यांचं काम कम्प्लीट व्हायला पाहिजे. मी आता तो पंडितजी आणि मामा दोन्हीचं काम हीच करणार आहे. की इतकी घाई करणार आहे ना शेवटच्या अर्धा तासात की लवकर आणा, नवरी मुलीला लवकर आणा टाईप्स वाली मामा जसा करतो तसं मी करणार आहे. म्हणून मला काम पटपट करून छान ब्राईट रेडी करून माझ्या हातात द्या टायमिंगच्या आत. ओके ओके डन. चलो बेस्ट ऑफ लक. पटपट करा. सो आता आपण पाहणार आहेत की स्टुडंट्स कुठंपर्यंत त्यांचं काम कम्प्लीट झालं आहे. सो लेट्स गो. आता आपण या पॅनलला जाऊ. सो तुमचं काय झालं, हेअरस्टाईल करताय राईट. मेकअप कम्प्लीट झाला आहे. ओके, आईज बंद कर. ओके, तुमचं बघूया. तुम्ही पाहू शकता मुलींनी खूप छान पद्धतीत रेडी केलं आहे. आईज बंद करा. ओके, छान आहे मेकअप केला. आईज बंद कर. ओके, ओपन कर. छान केला. ज्वेलरी छान चूज केली. छान, खूप छान दिसतंय. छान ड्रेपरी पण छान आहे, ज्वेलरी पण छान आहे. कॉस्ट्यूम आणि हेअर डेकोरेशन पण छान पद्धतीने केले आणि मेकअप पण सोबत सिंपल मस्त आहे. तुमचं बघू. ओके, छान. शिमर्स थोडेसे लावून घे. थोडीशी चिनक कर. आईज बंद कर. ओके, छान. ओके, छान सेटल बेस झाला. आय मेकअप पण छान झाला. ओके, बाकीचं ठीक आहे. आणि तिला आता पटपट हेअरस्टाईल ज्वेलरी घालून दे. ओके, तुम्ही पाहिलं असेल मुलींनी खूप छान पद्धतीत मेकअप केलेत. आता हेअरस्टाईल आणि ड्रेपरी करतात. आणि तुम्ही हेही ऑब्झर्व केलं असेल की मुली स्वतःही मेकअपमध्ये ॲज ते मेकअप आर्टिस्ट आहेत तर तेही ऑर्डरला जाताना या काही असं काम करतात, ते प्रेझेंट करतातच स्वतःला. तर तेही एक प्रॉपर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वाटला पाहिजे. म्हणून थोडा तरी मेकअप असला पाहिजे. मेकअप आर्टिस्ट स्वतः मीन्स मेकअप केलेलं असली पाहिजे मेकअप आर्टिस्ट. सो मी माझ्या मुलींना, माझ्या स्टुडंट्सला सांगितलेलं आणि त्या खूप छान पद्धतीत सगळेजण रेडी होऊन आल्यात. आणि आता त्या मॉडेल्स पण कम्प्लीट होत आल्यात त्यांच्या. तर कम्प्लीट लुक. सो आता नक्कीच तुम्ही पाहणार आहात काही क्षणात की पूर्ण मॉडेल्स रेडी झाला दिसतात कशात. सो स्टे ट्यून विथ माय ब्लॉग. सो आता सगळे मॉडेल्स रेडी झाले आहेत आणि आता बघूया सगळे काय करतात ते. बघा, ब्राईड म्हणती स्टार्टिंग पासून लाव ना. तिथं पण फोटोशूट चाललाय, इथं पण फोटोशूट चाललाय. ही ब्राईड, त्यांचा ग्रुप डान्स करतोय. तुम्ही पाहू शकता प्रत्येक ब्राईड. ब्राईड गॉसिपिंग. हाय, मेकअप आवडला दोघींना? आवडला ना? तुम्हाला मेकअप आवडला? छान केला ना? बघा किती छान दिसतीये ब्राइड. चलो और ब्राइड्स को हम पूछेंगे. तुला मेकअप आवडला? खूप आवडला. छान केलाय ना?
तुला मेकअप आवडला का? बहिणीने छान केलं ना तुझ्या? मी कसं शिकवलं? छान शिकवलं. तुला मेकअप आवडला? मेकअप कैसे लगा आपको? अच्छा है ना? आज आपला ग्रॅज्युएशन डे प्लस स्टुडंटचा फायनल लुक होता. सो त्यांनी खूप छान पद्धतीने तो फायनल लुक केलाय. तुम्ही पाहिलंच असेल. आता अजून एकदा पाहून घ्या की कशा दिसतातच माझ्या स्टुडंट्सच्या ब्राईड. सो मला तर पर्सनली खूप आवडल्या आणि प्रत्येकाची लुक, ज्वेलरी, कॉस्ट्यूम, मॉडेल चूज करायपासून सगळं प्रॉपर केलंय. सो एक एक झलक तुम्ही घेऊन घ्या जवळून. तुम्हाला कसं वाटलं? मेकअप कसा वाटला अमृताने केलेला? खूप छान. खूप छान वाटला. ओके. अमृता, तुझा एक्सपिरियन्स काय होता मेकअप बद्दल? मी फर्स्ट टाइम केलं आहे. वाटलं नव्हतं की इतकं सुंदर आणि इतक्या कमी वेळात करेन, पण केलं. छान वाटलं करून. ओके. म्हणजे फायनल लुक हे Final केलाय, look. पण तू शिकली. फर्स्ट टाइम लुक नाही केला, फायनल लुक केला. Final look आणि केला. फर्स्ट टाइम तू म्हणजे मेकअप इंडस्ट्रीमध्ये आली आणि खूप फ्रेशर होती ती, तरी तिने खूप छान पद्धतीत सगळं केलं. तुम्ही पाहू शकता. चलो, तुम्हाला कसं वाटलं अक्षताने केलेला मेकअप? खूप छान वाटलं. खूप छान वाटला. अक्षता, तुझा एक्सपिरियन्स सांग. मला तर वाटलं नव्हतं की मी एवढा छान मेकअप करू शकेल. मला नॉर्मली थोडासा येत होता, पण वाटलं नव्हतं तुमच्यामुळे मी एवढा छान मेकअप शिकेल म्हणून. आणि खूप छान वाटलं मला. ग्रेट. नाही, तू पण छान मेहनत केली, छान कष्ट केले. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आणि छान करशील पुढं, मला माहिती आहे. सगळ्याच माझ्या जितक्या स्टुडंट्स बसले तर सगळेजण छान करणार आहेत तुमच्या लाईफमध्ये, फ्युचरमध्ये. सो बेस्ट ऑफ लक फॉर एव्हरीवन. तुम्हाला कसा वाटला मेकअप? खूप छान वाटला. खूप छान वाटला. काही भाग्यश्रीताई, तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मला पण खूप छान वाटलं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं छान करेन मी. छान. छान. त्या आता टोटली फ्रेशर आहेत, त्या टीचर आहेत बाय प्रोफेशन, पण त्यांना थोडी रुची आली या इंडस्ट्रीमध्ये. सो त्यांनी आपल्याकडे जॉईन केलं. आज तुम्ही बघा त्यांनी सेल्फ मेकअप पण किती छान केला आहे, प्लस ब्राईडला पण प्रॉपर रेडी केलं आहे. सो मला तो खरंच खूप आवडला. तुला कसा वाटला मेकअप? छान वाटलं. छान वाटला. तू सांग तुझा एक्सपिरियन्स. मला तर काहीच येत नव्हतं, तुमच्यामुळे शिकले. थँक्यू. आणि आता इथनं पुढे पण. ओके. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ग्रेट ब्युटिफुल जर्नी. कसा वाटला मेकअप? मस्त वाटला. तुमचा एक्सपिरियन्स सांगा प्रियंकाताई. पाहिलं तर माझं बेसिक क्लास झालेला आहे, पण तरी पण मला एवढा छान असा मेकअप येत नव्हता. दिया दीदीमुळं मी तो शिकले. आणि मला वाटलं नव्हतं की मी एवढा म्हणजे लास्ट लुक केलेला आहे, पण एवढ्या 5 ह्याच्यात बरंच काय काय शिकले. वेगवेगळे लुक झालेले आहेत, असं नाही की सगळे एकच झाले. पण छान वाटलं. छान वाटलं. नाही, खरंच खूप तुम्ही 5च्या 5 लुक छान केले आणि छान पद्धतीत तुम्ही क्लासमध्ये पण लक्ष दिलंय, हे मलाही माहिती आहे. आणि खरंच खूप छान होतं. मला तुमच्यासोबतची जर्नी खूप आवडली. प्रत्येकासोबत आवडली, पण आय लाईक. थँक्यू. वेलकम. तुला कसा वाटला मेकअप? खूप मस्त वाटला आणि छान केला तिने मेकअप. ओके. दिव्या, तुझा एक्सपिरियन्स? थँक्यू दीदी, तुला म्हणणार आहे मी, कारण की तू एवढा छान मेकअप शिकायला एकदम प्रॉपरली शिकवत होती तू. म्हणजे हात हे नाही येत
ते समजून सांगत होती, हे असं करायचं तसं करायचं, कुठलीच गोष्ट माहिती नव्हती. त्यात पण आम्ही फर्स्ट मॉडेलपासून आता हे लास्ट मॉडेल आहे आमचं. येस. तर खूप भारी वाटतंय, खूप भारी फिलिंग येते. थँक्यू सो मच. तुमचेही कष्ट आहेत त्यामुळे ते एवढे छान झालेत आणि तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं. आम्ही थोडंसं बोलते कधी कधी की रूडमध्ये, की रूड नाही आहे ते तुमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी की तुम्ही करसाल म्हणून थोडंफार ओरडते, पण त्या ओरडण्यामागं माझं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून आज एवढं छान रेडी करू शकलाय तुम्ही सगळे. सो तुला कसा वाटला मेकअप? अगदीच छान झालाय, मला फार आवडला. खरंच सगळ्यांनी छान केलं. तिचा पण खूप छान सोबर सिम्पल मस्त एकदम डिसेंट आणि प्रॉपर लुक झाला. तुझा एक्सपिरियन्स सांग श्वेता. माझा तर आधी बेसिक झालेला आहे, पण माझी इच्छा होती की ॲडव्हान्स शिकावं म्हणून. तिचे मेकअप बघितले, मला खूप आवडले होते म्हणून मी तिच्याकडे आले आणि तिने खूप छान शिकवलं आम्हाला. एकदम बारीक बारीक जे आहेत ते सगळं नीट व्यवस्थित सांगितलं. थँक्यू. खूप छान झाला, मला आवडला. आवडला मेकअप? सानू एक्सपिरियन्स सांग. अरे, कसा वाटलं? मी शिकवलेलं छान वाटलं? तू जे 5 लुक केले ते छान होते? तुला आवडले? तू सॅटिस्फाईड आहे? घरातले सॅटिस्फाईड आहेत? खुश? प्रेशर होती? कम्प्लीट प्रोफेशनल झाली? सॅटिस्फाईड? सो तुला कसा वाटला मेकअप? खूप छान झाला. खूप छान झाला. तेजू एक्सपिरियन्स सांग. तुम्ही खूप छान शिकवलं, त्याच्यामुळे आज हा मेकअप आलाय. आणि तुम्ही मला ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या तुम्ही मला जवळ येऊन शिकवल्या, त्यामुळे आज मी हे करू शकते. थँक्यू सो मच फॉर जस्ट ब्युटिफुल वर्ड्स फ्रॉम एव्हरीवन, मॉडेल्सकडून पण आणि स्टुडंटकडून पण. सो माझी बॅच सक्सेसफुली कंप्लीट झाली, मी आज हे नक्की म्हणेन, कारण माझ्या सगळ्या बॅचेस होतात पण या पण बॅचनी सक्सेसफुली त्यांचं काम करून मला तसं दाखवलं. त्यांचे आता जे पॅरेंट्स आलेत आपल्या इथं ग्रॅज्युएशन डेला, आपण बोलवतो पॅरेंट्सला पण, सो त्यांनाही आता आवडतोय मेकअप असे मला त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. आता मी पर्सनली त्यांनाही विचारणार आहे की कसा वाटला, काय वाटला, तर मी नक्की हे पण एक्सपिरियन्स शेअर करेल या ब्लॉगमध्ये त्यांना कसा वाटला. पण मला तर खूप आवडला आणि माझ्या स्टुडंट्सनी खरंच खूप छान काम केलं आहे. कुणीच म्हणणार नाही त्या फ्रेशर्स आहे त्या काय, त्यांनी प्रॉपर एक्सपिरियन्स लोकांसारखंच काम केलं. म्हणजे ज्या मेकअप आर्टिस्ट असतात एक्सपिरियन्स त्यांच्यासारखंच त्यांचं आणि ह्यांचं काम जर मॅच केलं तर सेम दिसेल. सो आय एम प्राऊड ऑफ माय स्टुडंट्स. सो क्लास गर्म हवा दी उड़ी गुबारी फैमिली दे हाथ नियारी चुगनी दुगनी चमक चिंगारी. फायनली कंप्लीट झालं. काय झालं? ग्रॅज्युएशन नाही झालं अजून, लुक कंप्लीट झाला. चला आता ग्रॅज्युएशन डे मध्ये जर ते प्रोडक्ट नसेल तर मेकअप हा अपुराच असा एकच प्रोडक्टचं नाव सांगा, म्हणजे मला हवे तेच नाव असेल तर मी त्या आन्सरला येतो. एकदम करेक्ट आहे, पण क्लॅप करा, ऑप्शन नाही. लिपस्टिक शिवाय मेकअप हा अपुराच आहे, पूर्ण मेकअप करून. आपल्या मेकअपच्या अकॅडमीमध्ये दियाच्या लॅशेस आणि लेन्स कुठल्या कंपनीचे वापरतो? एका फ्रेश लुक. कुणाला आता याचं गिफ्ट भेटणार नाही. ते स्टुडंटचे प्रश्न आहेत, एन्जॉयमेंटसाठी प्रश्न नाहीये. तुमची ओरल एक्झाम चालू आहे. लॅशेस सांगा.
लॅशेस आणि लेन्स. लेन्स घाला. महाराष्ट्रीयन ब्रायडल, हळदी लुक, मेहंदी लुक आणि एक साऊथ इंडियन लुक पण करतात ना, संगीत लुक आणि मेहंदी लुक. एंगेजमेंट तरी तिनं 4 ऍटलीस्ट सांगण्याचे प्रयत्न तरी केलेले. कुणीही एकटीच उत्तर दे. ती सांगू शकता, पण मला कंपनी पाहिजे लिपस्टिकची, तरच आपल्याकडनं हे. बरं, आता एक खूप छानसा असा प्रश्न आहे आणि सगळ्यांना येऊ शकतो, त्यामुळे पटकन उठायचं, आन्सर मोठे पण परफेक्ट द्यायचं. कुणी दिव्याला पहिल्यांदा चान्स नाही, आता बाकीचे कुणी उठू शकता, ऍटलीस्ट प्रयत्न तरी करा. आपण जेव्हा मराठी ब्राईड करतो तेव्हा एखादी मराठी ब्राईड करण्यासाठी मिनिमम 10 टाईप तिला जे काही ज्वेलरी आहे, जे काही ड्रेसिंग आहे, त्याचे मला नाव पाहिजे पटकन क्विकपण. कुणी नथ, कानातले, बिंदिया. महत्वाचं सांगायचं जे मराठी ब्राईडला लागतं ते. ते नाही प्लीज, त्यांचं पण गिफ्ट हे होणार आहे. गळ्यातले पैंजण, मराठी ब्राईड डोक्यातच घ्या, काय असणार आहे काढून गळ्यातले पैंजण, बांगड्या, नथ, कानातले, बिंदिया, कंबरपट्टा, खोपा, बिंदी, चंद्रकोर, कानातले, नथ, पायातले पैंजण, ओल्या टिश्यूंना म्हणतात, ओल्या टिश्यूंना म्हणतात वेट वाईप्स. कुणी केले आहेत का स्मोकी आईज? मला माहित नाहीये कुणी केले स्मोकी आईज, स्वतःचे किंवा मॉडेलचे. असेल तर मिठाईचे असतात सुंदर सुंदर बॉक्स, मिठाईचे असतात सुंदर सुंदर बॉक्स. कुणाचे आहेत का व्हाईट सॉक्स? सॉक्स आहेत का बाहेर? सॉक्स आहेत ना? काय येऊ उन्हाळ्यात जेवण घ्यावं लाईट, उन्हाळ्यात जेवण घ्यावं लाईट. कुणी घातले आहे का, कुणी घातला आहे का शर्ट व्हाईट? त्यांच्या आता मिसेससाठी गिफ्ट जाणार आहे. हा तुझ्यासाठी. अजून गेम्स घेऊया, परत यायची जिंकायला. आराध्या परीला म्हणते, आराध्या परीला म्हणते थांब खा. कोणाचे आहेत का सगळ्यात केस लांब लांब? दियाला बसायला आवडते बोट, दियाला बसायला आवडते बोट. कोणाच्या पर्स मध्ये आहे का 500ची नोट? नोट पर्स मध्ये, पर्स मध्ये, पर्स मध्ये, पर्स मध्ये नोट आहेत भरपूर आहे. घ्यायचं का तू आवडीचा कार्यक्रमाला? झटपट झटपट डॉक्टरलाच म्हणतात फोटो. कोणाच्या जवळ आहे का मिस्टरांचा फोटो? मोबाईल फोटो आहे
मिळतो माल असली नकली, बाजारात मिळतो माल असली नकली. कोणाच्या ड्रेसला आहेत का जास्तीत जास्त टिकली? आज आमच्या पिल्लूच्या पण एक पण गिफ्ट वाटायला उभा राहिले, ऑप्शनच नाहीये. थँक्यू, वेलकम. मुलीचे नाव असते सेजल, मुलीचे नाव असते सेजल. कुणाच्या पर्स मध्ये आहे का काजल? आहे? बघा तुमचे लक्ष किती आहे. हाँ, गिफ्ट दोनों बार मिल रहा है, देखो. सर्वजणीच दिसतात आज वन पीस मध्ये भारी, सर्वजणीच दिसतात आज वन पीस मध्ये भारी. कुणी घातली आहे का ब्लॅक साडी? काय नाही बोलायचंय आता, नंतर बोलवणार आहे पॅरेंट्स म्हणून सगळ्यांना. ओके ठीक आहे. आजकल मार्केट हो गया है महंगा, आजकल मार्केट हो गया महंगा. किसी ने पहना है क्या ब्राइड लहंगा? कोणी पण एक लहंगा, कारण मॉडेल साडीच आहे. रेड लहंगा कोण पहिले आला तर तुम्ही पिंक वाली पहिले आले. तुला मी दुसऱ्या ह्याच्यात बोलते बाळा. इंग्लिश मध्ये बहिणीला म्हणतात सिस्टर, इंग्लिश मध्ये बहिणीला म्हणतात सिस्टर. कार्यक्रम पाहण्यासाठी कुणाचे आले आहेत का मिस्टर? मी मगाशी मुलींना विचारत होते मिस्टर येणार आहेत काय येणार आहेत का, त्याच वाक्यासाठी. लहानपणी खेळ खेळायचं हुतूतवन लंगडी, लहानपणी खेळ खेळायचं हुतूतवन लंगडी. कुणाच्या हातात आहे का काचेची बांगडी? त्यांनी आधी आले. टिपिकल काचेची बांगडी जी आहे ना, एन्जॉय वाटतोय का नाही? पार्टीत जाताना अंगावर मारतात सेट, पार्टीत जाताना अंगावर मारतात सेट. कुणाच्या हातावर आहे का व्हाईट नेट पेंट? ब्लॅक म्हणणार होते, ब्लॅक सारा साड्या असतात. थंडीत अंगावर घेतात शॉर्ट, थंडीत अंगावर घेतात शॉर्ट. कोणाच्या कपाळावर आहे का कुंकू लाल? कुंकू आहे ना? मुलींना सासरी जाताना येतात आसू, मुलींना सासरी जाताना येतात आसू. कोणाच्या आल्या आहेत का सासू? कुणाचे नाव असते कुणाल, मुलाचे नाव असते कुणाल. कुणाकडे आहे का व्हाईट रुमाल? कुणी
ह्यांच्याकडे या लता मंगेशकर म्हणायच्या छान छान गाणी, लता मंगेशकर म्हणायच्या छान छान गाणी. कुणाकडे आहेत का 1-2 रुपयाची नाणी?